हे आमचं बाळ रडून रडून मागं लागून आले. फायनली आम्ही अनिमल मूवी पाहायला आलेलो आहेत. कमन गलत मूवीचं थिएटरमध्ये आम्ही अख्खी तिघंच येते आणि थिएटरमध्ये असं वाटतं की तिघंच येतं, पण थिएटर रिकामच रिकामं. पिक्चर चांगला नव्हता. रिव्ह्यू. हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज एवढी हसत हसत ब्लॉग स्टार्ट करते कारण की आज मी कुठेतरी बाहेर चालली आहे. कारण की माझी खूप दिवसाची इच्छा होती, कारण जिम्मा 2 मूवी पाहायला जाण्याची, ती आज पूर्ण होणार आहे. तर फायनली आम्ही चाललेलो आहोत मूवीसाठी, मी आणि माझी जाऊ. तर ती पण गावावरून आली आणि मी पण. तर तिला करमत नव्हतं घरी आणि मग मला पण. तर म्हटलं चला आज जाऊया कुठेतरी बाहेर. तर म्हटलं मूवीला जाऊया, कारण की आता कुठे जायला पण घरी गाडी नाही आहे, राया गेलेत ऑफिसमध्ये. तर मग आता चाललेलो आहोत. तर चला अशाच कनेक्ट राहा, काय काय मजा करतोय जाऊ जाऊ आम्ही दोघी जणी, हे तुम्हाला तर आमच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर चला स्टे ट्यून. सो आत्ता मी चालली आहे खाली, चालत चालत बघते रिक्षा वगैरे काही भेटतोय का, आणि जर भेटला तर मग त्यांना जाणार, नाही तर मग थोडं ती जवळच राहते, एवढं पण काही नाही. तर चला. सो खूप लवकर पोहोचतो. तर काळे पडलं, मी तर काळीच आहे, मी काळी दिसते. आणि हे आमचं बाळ रडून रडून मागं लागून आले. जेव्हा मी ह्याला फोन केला तेव्हा ह्याला काम होतं आणि नंतर म्हणतं की मला यायचं आहे. बायकांचा शो आहे, ह्याचं काय काम आहे काय माहिती. आणि ना कोणतं गं बाई पण भारी बघायला पण आलेला, रायन दोघं. थिएटरमध्ये फक्त ना 1 किंवा 2च माणसं असतील, ते पण लेकराला सांभाळायला आलेले त्यांच्या, आणि हे दोघं जण आणि मी एकटीच. चला वडापाव खायला थांबले, गुळाचा चहा. मीना मेकअप केला नाही, हातानच मेकअप चालू आहे. अरे कहना क्या चाहते हो? घरी जाऊन करून निवडलं होतं त्याला ना. अरे मूवीचा टायमिंग झालाय 12:45. मूवीमध्ये आपण फक्त तिघच असतो. हां, थिएटरमध्ये आम्ही अख्खी तिघंच येते आणि थिएटरमध्ये असं वाटतं की तिघंच येतं, पण थिएटर रिकामच रिकामं. असं वाटतं की आपण खूप लेट केलं आहे पाहण्यासाठी. हां ना. हो, आमचं झालं लेट. म्हणजे आमच्यासमोर आहे तर थोड्या बायका, बघू शकता, थोड्याच येतात, असतं नाही, सगळं रिकाम आहे. मी तरी राहायला सांगितलं होतं की असेल तरच करा बुक, कारण की मला कधी कधी भीती वाटते. फुल असल्यानंतर मजा येते ना. हां नाही, ऑनलाईन फुल दाखवते, फसवते. हां, ऑनलाईन फुल दाखवत होती. हां, कोणीच नाही इथे, फसवलं यांनी किती. फसवलं म्हणतात आपल्यासाठी का, त्यांना चालू करावंच लागेल ना स्क्रीन. पैसे दिले म्हटलं स्क्रीन चालू करून आपली मजा येईल. नाही चालू नाही करणार, लॉस कसलं करू नाही करणार बाई. का होते तर कधी होते काय माहिती. हां, किती वाजता चालू होते काय माहिती. वेलकम टू मिराज सिनेमामध्ये, म्हणजे स्पाइन सिटी मॉल, तर तिथे माहिती असेल सगळ्यांना बंद पडलेला, आता चालू झाला आहे. बंद पडला म्हणजे अजून बंद पडल्यावर माहिती नाही. ॲनिमलला गेले असतील मला वाटते बहुतेक सगळे. हा ॲनिमल प्राणी त्यासाठीच गेले असतील सगळे, है ना योगा. इथे कोण नाही येत. बरं झालं आमच्या पाठीमागं आलेत कोणतरी बसायला. चला. पिक्चर चांगला नव्हता. रिव्ह्यू काय देऊ नका. ऑलरेडी सगळ्यांना बघितलं, त्यांना माहिती आहे. ते म्हणतो चांगला नव्हता. कसा होता मीना? छान होता. बायकांसाठीच होता ना. मग ह्याला सांगितलं होतं हे मागे यायचं नव्हतं म्हणून, तरी पण आला हा. तर आम्ही आता मूवीवर घरी आलोत आणि छान होता. काय आता जेवायची भूक लागली आहे आणि हा आता मध्येच
काय मला बोलून पण देत नाही त्या काय प्रसाद आहे तो प्रसाद आहे देवाचा स्वामी हा देवाचाच आहे. तर चला आता फ्रेश होऊन जेवतो. छान होता मूवी होय. मी ना त्या बायकांसारखं आपल्याला पण जायचं का फिरायला दोघींना? आपल्याला टीम बनवावं लागेल ना पण. टूर्स बनवायची हा टूर्स बनवायची. योगेशराव लीडर आहे आपला. तुमच्या हा टीममध्ये आमच्या टीम मध्ये बायका पण अजून बायका तर गोळा करू लागतील ना आपल्याला. घरचेच घेऊन जा घरचेच. आमच्या मम्मीला आम्ही घेऊन ना तिकडे 1 पीस घालायला जातो नसतं लॉंग वाला नसतो का? हाय का नाही ग? मम्मी मला कुठे सारखं निर्मला सारखा गाऊन घ्यायचं. तेच ना मम्मीला बघितलं का आम्हाला त्यांची आठवण येते. मग हाय का नाही कमी कमी तिची सून आहे ना ती सेम आमच्यासारखीच होती. फटकळ म्हणजे असं बोल बडबड. आणि ती मम्मी आमच्या तशी हाय का नाही? होय. छान मात्र तुला आईला घेऊन जावं लागेल. हा मात्र तुला आईला घेऊन जावं लागेल. आपल्या आईला होय. आपल्या आई का मग सगळं आमच्या आई तर आहे तशी मग तशीच आहे का नाही? ती बोय तिच्यासाठी अगदी बघूला कोण घेऊन जायचं काय ती जाडी आगड बघून कोण नाही आपल्या घरात. आगड बम पूर्ण ती शोधावंच लागेल ना अगड नको. हा 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 जाऊ द्या बघू. लई येत अजून आज होय का? नाही अजून मेंबर्स येणार आहेत ना घरामध्ये. योगेशची बायको आल्यावर मग आम्ही 3 जण होतो ना. आम्ही दीपकरावचं लग्न करायचं. मग थोडं हा तेच ना. तर चला उन्हामध्ये छान येते. चला बाय. आता आम्ही जेवतो आणि फ्रेश होतो. खिचडीची पार्टी चालू आहे. बिर्याणी आल्यानंतर खिचडी बनवली आहे. 2 जण जेवायला बसले. तर आता मी पण जेवणार आहे. कशी झाली? चांगली झाली आहे? हा नाही कौन है ये लोग? कहां से आते हैं? देखो कुछ भी बनाओ इसको अच्छा ही नहीं लगता. आत्ता राया घरी आलेले म्हणजे आलेले खूप वेळ झालाय. पण ते आजारी आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. आता बसत काम करते तर आणि हे त्यांचे गोळ्या औषध येतं. आता जस्ट आले आणि ऑफिसवरून आल्याच्या नंतर त्यांना त्रास होत होता. ॲसिडिटी झालेली. तर ॲसिडिटीचा त्रास आहे सेम मला पण आहे. तर मग गेलेलो. बरं झालं लवकर जाऊन आलो. नंतर मग त्रास होतो त्यांना नंतर. म्हटलं संध्याकाळी जेवायचे पण नाही तर त्याच्यामुळे. तर चला आता संध्याकाळचं स्वयंपाक म्हणजे बऱ्यापैकी आहे. दुपारचं थोडंसं बनवणार आहे. तर चला. आणि आज आम्ही मूवीसाठी गेलेलो झिम्मा 2. तर मूवी छान होता. त्यातले काही डायलॉग खूप भारी होते. नवीन आहेत त्याच्यामध्ये शिवानी सुर्वे आणि रिंकू. तर त्यांनी पण छान केलेलं काम त्याच्यामध्ये भारी ते सगळं. आणि मला तर आवडलेला. माणसांना आवडणारच नाही आहे कारण की ते सगळं बायकांचं दाखवलं. त्यांचं कसं म्हणजे त्यांनी राहायला पाहिजे स्वतःचं स्टँडवर काय फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तर चला तरी सगळे पुरुष पण पाहण्यासाठी होते. मूवी खरंच खूप छान होता. अगोदर थिएटरमध्ये आम्ही थोडेच जण होतो 10-12 जण. नंतर अर्ध्यापेक्षा जास्त थिएटर भरलेलं. मूवी चालू झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटानंतर लोक सगळे यायला लागली. आणि सगळ्या बायकाच होत्या ग्रुपनं. 25-30 बायकांचा ग्रुप. एवढ्या मोठ्या ग्रुपनं आलेल्या सगळ्या लेडीज. आणि मस्त होता. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. बाय.